तर हाय आणि जय शिवराय भावांनो. आपण काय रायपूरमध्ये होतो. आपण 3 दिवस झाले होते, आपली काही गाडी भरत नव्हती. मार्केटिंग असल्यामुळे मग काय निवांतच होतो हो. आज होता जेवणाचं नियोजन आपलं. मग काय आपण आंघोळ करून येजोस तर एसकेनं पण मस्तपैकी आपला तयारीला लागला होता. आणि बघितलं तर काय एसकेनं भात वगैरे तर करून ठेवला होता आपला. मग काय आपल्याला करायची होती आज रेसिपी टमाटा चटणी. मग काय एसकेनं थोडंफार सामान पण रेडी करून ठेवलं होतं. आणि नंतर आपण आंघोळ करून आल्याच्या नंतर आपण काय थोडंफार सामान वगैरे रेडी केलं. तोपर्यंत आपला इकडे भात पण झालेला होता आणि एसके वाटाण्याच्या शेंगा पण सोलून घेत होता. मग काय आपण तेल वगैरे लगेच टाकलं भगोण्यामध्ये. मग काय टमाटे वगैरे तळायला टाकले, कारण का आपण अशीच चटणी करतो हो. टमाट्याची गिरवी वगैरे आपल्याला बनवून घ्यावं लागते ना, त्यामुळे टमाटे पण आपण असे तळायला टाकतो मस्तपैकी. तळून घेऊन त्याची गिरवी केली ना, टमाटा चटणी एक नंबर लागते हो भावांनो. मग काय हॉटेलगत टमाटा चटणी लागते बघा आपल्याला खायला. मग काय खायचं तर एकच नंबर खायचं भावांनो. मग काय अशी गिरवी वगैरे झाली रेडी झाल्याच्या नंतर आपण लागलो फोडणीच्या तयारीला. आणि एसके पण चेक करत होता गिरवी नंबर 1 झाली का नाही झाली. मग काय भगोण्यामध्ये थोडं तेल वगैरे घेतलं आपल्या आकारानुसार. मग काय लसूण वगैरे घेतला. एसकेनं लसूण पण वाटून ठेवलेला होता. मग काय लसूण वगैरे टाकून घेतला आणि चवीनुसार थोडं खोबरं पण घेतलं. मग काय आपले थोडे थोडे समधेच मसाले टाकून घेतले. चटणी पण टाकायची होती ना आपल्याला. मसाले वगैरे शेंगदाणे खोबरे आणि कांदा पण टाकून घेतला बरं. टमाटा चटणीला कांदा टाकणं हा अवश्य असतो. मग काय कांदा पण टाकून घेतला आपण आणि कांदा पण असा लाल होजेस्तोवर आपण तळून घेतला ना भावांनो. मग काय खायचं ना तर टमाटा चटणी एकच नंबर बनवायची गाडीमध्ये आपण. मग काय आपण खोबरं वगैरे टाकून मस्त लाल होजेस्तोवर आपण त्याची वाट बघितली. मस्त लाल झाल्याच्या नंतर शेंगदाणे वगैरे शेंगदाण्याचं कूट थोडं वगैरे टाकून घेतलं आपण 2-3 चम्मच, कारण का आपल्या आकारानुसार टाकावं लागतं हो. मग काय चटणी पण आपण घेतली आणि गरम मसाला पण घेतला चवीनुसार. गरम मसाला असेल तरच चटणी खायला नंबर 1 लागते बघा भावांनो. मग काय अशी मस्त गिरवी वगैरे बनवून घेतली आपण. गिरवी वगैरे बनवून घेतल्यावर आपण इकडनं टमाट्याची चटणीची पण गिरवी वगैरे बनवायची होती आपल्याला. टमाटो पण गिरवी बनलेली होती, म्हणून आपण आता फोडणीमध्ये टाकायची होती टमाटो फोडणीमध्ये टाकले. आणि कशी झाली चटणी एक कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण का कमेंटमध्ये सांगितल्यानंतर तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगताय काय चुकते काय नाही, तर आमचं प्रोत्साहन पण वाढतंय हो. कारण का आम्हाला पण कळतं की आमचे कोण कोण व्हिडिओ बघते. मग काय चवीनुसार आपण मीठ वगैरे टाकून घेतलं भावांनो. मीठ टाकून घेतल्यावर त्यात काय हो, आपण 2-3 चम्मच आपल्या चवीनुसार मीठ टाकलं. आणि वाटाण्याच्या शेंगा पण आपल्याला टाकायच्या होत्या बघा मध्ये, कारण का मस्त लागते वाटाण्याच्या शेंगा वगैरे टमाटे चटणी बनवायला. मग काय अशी 1 नंबरमध्ये आपली चटणी पण झालेली होती भावांनो. आणि बघा कशी दिसते काय नाही, आपल्याला जमली का हे नक्की सांगा बघा भावांनो कमेंटमध्ये. मग काय आपला फायनली रिझल्ट ठेव का तुम्हीच बघू शकता काय आहे काय नाही ते. मस्तपैकी दिसते बघा टमाटा चटणी. आणि एसकेला लागली होती खूपच भूक. मग काय एसकेने लगेच घेतला ना फटाफट भात परातीत पण आणि लगेच खाऊन घेऊ म्हटला. एसकेने चालू पण केला आणि कशी लागते विचारली तर असा नंबर 1 चटणी झाली अशी सांगत होता. तर भेटू आपण भावांनो नेक्स्ट ब्लॉकमध्ये दुसऱ्या.